नमस्कार मित्रांनो, आज आपण बेसिक ऑफ स्टॉक मार्केट ही जी आपण सिरीज सुरू केली आहे तिचा सेकंड पार्ट आपण आज पाहणार आहोत. यामध्ये आपण वेगवेगळे चार्ट पॅटर्न्स पाहणार आहोत आणि त्यानंतर फंडामेंटल ॲनालिसिस कसं करायचं हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तर आपण मागच्या आठवड्यात पाहिलं की प्रचंड व्हॉलेटिलिटी होती मार्केटमध्ये. RBIची मॉनिटरी पॉलिसी आली आणि 90 दिवसांचा पॉज, या दोन्ही गोष्टी मार्केटचे सेंटिमेंट पॉझिटिव्ह करणाऱ्या ठरल्या. त्यामुळे कुठेतरी सप्ताहाच्या शेवटी मार्केट हे पॉझिटिव्हमध्ये बंद झालं. मित्रांनो, तर आपण काही चार्ट पॅटर्न्स आज पाहूया. मित्रांनो, हा भारती एअरटेलचा चार्ट आहे. किती मजबूत चार्ट आहे. इतकं मार्केट पडत असताना देखील इतका मजबूत चार्ट आपल्याला हा पाहायला मिळतोय. याच्यानंतर आपण पाहूया हिंदुस्तान पेट्रोलियमचा चार्ट. मी सातत्याने सांगत आहे की ब्रेंट क्रूड हे 62च्या खाली आलेले आहे, त्यामुळे ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हा HPCLचा चार्ट हा अतिशय मजबूत चार्ट आपण हा पाहत आहोत. त्यानंतर हा ब्रेंट क्रूड जे 61.43 वरती आलेलं आहे. ही सपोर्ट लाईन त्याने ज्यावेळेस तोडली 66ची, त्यानंतर हा चार्ट जो आहे तो खाली गेलेला आहे आणि जोपर्यंत ही 66ची लेव्हल तो तोडून वर जात नाही तोपर्यंत ब्रेंट क्रूडमध्ये तेजी येणार नाही आहे. यानंतर आपण चार्ट पाहूया. तो यानंतरचा चार्ट आपला चोला फायनान्सचा चार्ट आपण पाहूया. चोलामंडलम फायनान्स. आपण सातत्याने सांगत आहोत की RBIच्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये पाव टक्क्यांची कपात झालेली आहे. 6.5 वरून तो 6 वर आलेला आहे. त्यामुळे चोलामंडलम फायनान्स कंपनीमध्ये आपण जर इथं पाहिलं तर ही नेकलाईन तोडलेली आहे इथं, आणि इथं कुठला चार्ट पॅटर्न तयार झाला आहे हा आपल्याला लाईन चार्टवरती अजून क्लिअर दिसेल. मित्रांनो, लाईन चार्ट जर आपण पाहिला आपण याचा लाईन चार्ट पाहूया. लाईन चार्टवरती तो अजून क्लिअर दिसेल. पहा मित्रांनो, इथं जी नेकलाईन तोडलेली आहे तर हा इनव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेला आहे आणि हा बुलिश पॅटर्न मानला जातो. तर निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसचा इंडेक्स आहे. इतक्या पडझडीमध्ये देखील हा इंडेक्स स्ट्रॉंगपणे मजबूतीने उभा आहे. तर आणि त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाचा चार्ट देखील आपल्याला मोमेंटम दाखवत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे चार्ट पाहिलेले आहेत आज. इनव्हर्स हेड अँड शोल्डर हा बुलिश चार्ट पॅटर्न आहे. जेव्हा मार्केट खाली येतं, खालच्या ट्रेंडमध्ये असतं, त्यावेळेस इनव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न हा जास्त इफेक्टिव्ह असतो. नेहमीप्रमाणे डिस्क्लेमर, आपण ज्या चार्टची चर्चा इथं करतो आणि जे चार्ट आपण इथं पाहतो हे फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. तुर्तास मित्रांनो, इथेच थांबूया. एन्जॉय युअर वीकेंड. थँक्यू.